तर हा प्लॅन आम्हाला असंच रात्री अचानक करावा लागला. तर काय झालं, घरातले गेले होते सगळे बाहेर बड्डेसाठी आणि घरी कोण नाही आणि आम्ही बाहेर कुठे जाणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमचा प्लॅन केला जेवायला जायचं. हिची हाईट छोटी असल्यामुळे हिचा पायच पुरत नव्हता आणि ही मागे गाडी ओढायला सांगत होती. मला ही आम्ही टायमिंग सांगितलं ना जेवायचं, तर तुम्ही पण नक्कीच असाल, कारण आम्ही 7 वाजता आलो होतो जेवायला. ते आल्यावर आम्ही नक्की जेवायला आलोय का भांडी घासायला आलोय हेच समजत नव्हतं, कारण खूपच लवकर आलो होतं आणि इथे अजून कोण आलं पण नव्हतं. तिथं आल्यावर आम्ही असं बिहेव करत होतो की हॉटेलचे ओनर आम्हीच आहोत, कारण आम्हीच फर्स्ट कस्टमर होतो आणि आमच्या मुलींमध्ये एकटाच आल्यामुळे ह्याला खूपच पश्चाताप होतो. आणि हिचे फोन चालू झाले आणि मला काही कोण फोन करत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ काढत होती. आणि कोणाकोणाला असं लिंबू पिळून कांदा आवडतं ते सांगा. त्यानंतर आमची ऑर्डर आली आणि भूक पण खूप लागली होती, त्यामुळे सगळे खायला बसले लगेचच. आता जेवण खाऊन आमचं काय पोट भरणार नाही, काहीतरी स्वीट डिश पाहिजे. आणि ही पार्टी होती दीदीकडून. खाली खूपच चिखल होतं आणि आम्ही इकडे ब्राउनी खायला आलो होतो. फोटोसाठी ही प्लेस बेस्ट होती आणि इथं आल्यावर सगळ्यांचं फोटोशूट चालू झालं आणि ज्याची वेट करत होतं ती ब्राउनी फायनली आली. मग सगळे स्नॅप काढायला लागले आणि एवढा बालिशपणा तर आम्हीच करू शकतो. ज्यूस घेतला होता 1 आणि त्यात स्ट्रॉ टाकल्या होत्या 5 आणि सगळे थोडं थोडं टेस्ट करत होते. आम्ही याचीच वाट बघत होतो की आता कॅफेचे ओनर आम्हाला कधी इथून बाहेर काढतायत. पण ब्राउनी मात्र एक नंबर होती आणि तुम्हाला जर बघायचं असेल की यांना काय झाले तर उद्याचा व्लॉग नक्की बघा.